शेतकरी बांधवांनो नमस्कार। महायोजना दूत या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण मागील काही दिवसापासून सोलार योजनेसंदर्भात आपल्या चॅनलद्वारे व्हिडिओ टाकत आहोत। आपण बोललो होतो की जे काही सोलार कंपन्या आहेत त्यांच्या संदर्भातले संपूर्ण माहिती असणारे व्हिडिओ आपल्या चॅनलद्वारे आपण टाकणार आहोत। त्याच संदर्भातील आज जो काही पहिला व्हिडिओ आहे तो म्हणजेच ह्या जीके एनर्जी या सोलार सिस्टीमबद्दल आपण जो काही संपूर्ण माहितीचा व्हिडिओ या ठिकाणी तुमच्यासाठी या चॅनलद्वारे टाकत आहोत। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हे जे काही सोलार आहे ते मागेल त्याला सोलार योजना या योजनेमधून लाभार्थ्याला मिळालेले जे काही सोलार पंप आहे, हा जे काही सोलार पंप आहे तो 5 HP चा सोलार पंप आहे। या ठिकाणावर या सोलारच्या ज्या प्लेट आहेत ते 9 प्लेट या ठिकाणी जीके एनर्जी या कंपनीने इन्स्टॉल केलेले आहेत। ही जी एक प्लेट आहे ती किती वॅट पॉवर जनरेट करते ते आपण या ठिकाणी पाहू शकता। जवळपास मला वाटतं ही 532 वॅट इतकं ही पॉवर जनरेट ही एक प्लेट करू शकते। तर हा जो काही पंप आहे तो आतलं स्ट्रक्चर कशा पद्धतीत असणार आहे तो पाहूयात आपण। या ठिकाणावर तुम्हाला मी दाखवतो की याची फिटिंग कशा पद्धतीत असणार आहे। ही जी काही फिटिंग आहे तर ॲल्युमिनियमच्या पाईपद्वारे या पॅनलची या ठिकाणी फिटिंग केलेली आहे। संपूर्ण जे काही पॅनलसुद्धा आहेत ते हे जे काही जीके एनर्जीचे या ठिकाणी लोगो या पॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतो। याचा जो काही कंट्रोलर आहे, कंट्रोलर तुम्ही या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जीके एनर्जी म्हणून या ठिकाणावर ते लिहिलेलं आहे। या ठिकाणी कंट्रोलरचं जे काही रीडिंग आहे, या ठिकाणी रीडिंगसुद्धा मोटर ऑफ आहे ऑन आहे हे सर्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। यावर जे काही कंपनीचं पूर्ण जे काही स्ट्रक्चर आहे, जे काही तुम्हाला माहिती आहे कंट्रोलरची या ठिकाणी दिलेला आहे। जो काही स्टार्टरचा EMI नंबर आहे, त्यानंतर किती वॅटचा आहे, जे काही पंप किती वॅटचा आहे, किती ॲम्पियरपर्यंत मोटर करंट घेऊ शकते, हे सर्व काही या ठिकाणावर त्याचं माहिती या ठिकाणी दिलेली आहे। तर हे जे काही पॅनल आहेत ते हे पॅनलसुद्धा रेड रेन कंपनीचे जे काही पॅनल आहेत आणि एक पॅनल जवळपास 532 वॅट एवढं पॉवर जनरेट या ठिकाणी करू शकतो। तर असे 9 पॅनल या ठिकाणी म्हणजेच 4800 वॅट जवळपास या ठिकाणी जे काही आहे ते पॉवर जनरेशन हे पॅनल करू शकतात। तर अशा पद्धतीत हा जो जीके एनर्जी आहे याचं जे स्ट्रक्चर आहे या ठिकाणी उभं राहिलेलं आहे। बघू शकता हे जे फाउंडेशन आहे पूर्ण सिमेंटमध्ये फाउंडेशन केलेलं आहे। या ठिकाणाहून हे नट बोल्ट ढिले करून या ठिकाणी तुम्ही याची दिशासुद्धा चेंज करू शकता। म्हणजे सूर्यप्रकाश ज्या ठिकाणी आहे, ज्या दिशेला आहे त्या ठिकाणावर तुम्ही जे काय आहे ते त्याला वळवू शकता। ह्या क्लिपसुद्धा त्यांनी काही एक्स्ट्रा दिलेली आहेत जेणेकरून तुमच्या प्लेटच्या काही क्लिप तुटल्या किंवा मग काही झालं तर या ठिकाणी हे जे काही आहे ते यांनी एक्स्ट्रा देऊन या ठिकाणावर ठेवलेलं आहे। आता बघू शकता इथे जे काय आहे ते हे आर्थिंगसाठी, म्हणजे भविष्यात एखादं काही विजेसारखा वादळासारखा या ठिकाणी धोका निर्माण होऊ नये यासाठी इथे बघा हे लावलेलं आहे। जे काही आपण म्हणतो याला चिमनीज म्हणतो, हे विजेसाठी आर्थिंग या ठिकाणावर त्यांनी जे दिलेली आहेत। आता आपण बघूयात पंप ऑन करून, पंप ऑन केल्यानंतर याचं जे काही पाणी आहे, ज्याचं काही आउटलेट किती मिळतं हे सुद्धा आपण पाहणार आहोत। आता याचं स्विच जे आहे ते या ठिकाणावर याचं स्विच आहे, हे बघू शकता। या ठिकाणाहून मोटर स्विच ऑन केल्याच्या नंतर स्विच ऑन केल्यानंतर इथे मोटरचं सगळं काही रीडिंग आहे तर आता दिसणार नाही। तर ही रीडिंग या ठिकाणी बघू शकता, मोटर किती वॅट करंट घेत आहे, सध्या पॅनल हे किती जे काही आहे ते करंट जनरेट करत आहेत हे सर्व काही या ठिकाणावर दाखवत आहे। परंतु जे काय आहे ते उन्हात ते असल्यामुळं या ठिकाणी ते दिसत नाही। आता यामध्ये तुम्ही बघू शकता जे काही आहे ते मोटरचं प्रेशर बघू शकता तुम्ही। 5 HP चा हा सबमर्शिबल पंप आहे। तर या ठिकाणावर तुम्ही जी काही मोटर आहे ते बघू शकता, ही पाणी किती प्रेशरनं या ठिकाणी पाणी मारत आहे। तर सध्या स्थितीत जे काही वातावरण जे आहे ते ढगाळ वातावरणच आहे, परंतु पाणी जर बघायचं झालं तर अत्यंत प्रेशरनं ही मोटर पाणी या ठिकाणावर मारत आहे। तर बघायचं झालं तर जीके एनर्जीचं जे काही हे आहे, जसं जसं ऊन वाढत आहे तशा पद्धतीत याचं प्रेशरसुद्धा या ठिकाणावर वाढत आहे। जवळपास म्हणजे बघायचं झालं तर हे प्रेशर भरपूर काही प्रेशर आहे। ही डिलिव्हरी जी आहे तर 2 इंच एवढी 63 mm ची डिलिव्हरी आहे। याच्यामधून अत्यंत पॉवरफुल प्रेशरनं ही मोटर पाणी या ठिकाणावर मारत आहे। जसं जास्त ऊन आहे येईल तशा पद्धतीत जे काय आहे ते याचं प्रेशर या ठिकाणावर वाढत चाललेलं आहे। बघू शकता तुम्ही हे जीके एनर्जीचा जो काही पंप आहे तर अशा पद्धतीत त्याचं इन्स्टॉलेशन आहे आणि त्याचा काय परफॉर्मन्स आहे पंपाचा, अशा पद्धतीत त्याचं जे काही पाणी आहे तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे।
तर बघा, हे जे काही सोलर आहे ते मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत हे सोलर मिळालेलं आहे. हे फॉर्म भरल्यानंतर हे सोलरचं इन्स्टॉलेशन जे आहे ते 2 ते 3 महिन्यामध्ये या ठिकाणावर या शेतकऱ्याचं जे काय आहे ते इन्स्टॉलेशन या ठिकाणी केलेलं आहे कंपनीने. तर याचं GK एनर्जीचा जो काही व्हिडिओ बनवा अशा बऱ्याचशा शेतकरीच्या माध्यमातून कमेंट येत होत्या. आता हा पंप नवीन आहे, त्यामुळे याच्या तक्रारी भविष्यात काय येतील आणि काय नाही याचं सध्याच तर या ठिकाणावर काही सांगू शकत नाही. सध्या स्थितीत तर हा पंप कुठल्याही तक्रारी विना या ठिकाणावर काम करताना आपल्याला दिसून येत आहे. पाण्याचं प्रेशर बघायचं जर झालं तर तुमच्या समोर आहे, कारण हा पंप अत्यंत प्रेशरनं आणि खूप काही वेगानं या ठिकाणी तुम्हाला पाण्याचं प्रेशर या ठिकाणी तुम्हाला देताना दिसत आहे. जवळपास स्प्रिंकलर जर लावले तर 15-20 स्प्रिंकलर असे अगदी पॉवरफुल प्रेशरनं हा फिरवू शकतो. ज्यावेळेस बघा या ठिकाणी शिरवाळ येते त्यावेळेस याचं पॉवर जे काही पाण्याचा प्रेशर आहे ते कमी होताना आपण पाहू शकता. या ठिकाणी जसं जसं ऊन जास्त येईल तसं तसं तुम्हाला याचं जे काही काम करण्याची क्षमता आहे पंपाची, जे काही प्लेट जशा जशा पॉवर जनरेट करतील जास्त तशा पद्धतीनं पंप हा तुमचा अगदी वेगाने काम करू लागेल आणि तुमचं जे काही भिजवण्याचं जे काही वलित करण्याचं काम आहे ते अगदी वेगानं केलं जाईल. तर हे होतं GK पंपाबद्दलचं अपडेट. अशाच पद्धतीत आपण येणाऱ्या काळामध्ये नवनवीन सर्वच कंपन्याचा अपडेट या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आपल्या जे काही महायोजना दूतचं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करा. त्याबरोबरच तुम्ही कुठल्या कंपनीच्या सोलरसाठी अप्लाय केला आहे ते सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून तुमच्यासुद्धा जे काही कंपनी आहे त्याबद्दल आम्ही व्हिडिओ बनवण्याचा भविष्यात प्रयत्न करू. आणि वेगवेगळ्या ज्या काही कंपन्या आहेत जसं की बऱ्याचशा माध्यमातून विचारण्यात आलं की GK एनर्जी कशा पद्धतीत आहे तर त्याचं स्ट्रक्चर दाखवा, म्हणून हे GK एनर्जीचं स्ट्रक्चर आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये हा पंप नवीन आहे, त्याच्या तक्रारी काय असतील, त्याच्या तक्रार कुठं करायची हे पण या ठिकाणी दाखवू. आता सद्भाव कंपनी आहे, CRI आहे, त्याच्यानंतर ओसवाल आहे, या सगळ्या कंपन्याचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलद्वारे देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील, ज्या काही तुमच्या तक्रारी असतील ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.